ए ए ए पप्पा कुठे आहे? अजून झोपलाय? जा बोलवलं लवकर जा. हा बहुत खेला, खड़ा रखा बस. तर या बक्षीस स्पर्धेचं पारितोषिक स्वर्गीय धनीराम मरवी तसेच स्वर्गीय श्रीकांत धनीराम मरवी यांच्या स्मरणार्थ आपण प्रथम पारितोषिक आपण या स्पर्धेचं ठेवतोय. तर सामन्याला सुरुवात करायची. मला बाई दिली संतोष आहे का तो? अच्छा नाही आणि मालकवीर असं आकर्षक ट्रॉफी आपण स्टेजवर बघू शकता. तसेच प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचची पुरस्कार ट्रॉफी देखील आपण मंचावर बघू शकता. एक चेअर दे वरची. ए ओमकार वहिनीला सामन्याला सुरुवात करायची. अन्यथा 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल. माझे स्कोरर स्टार बॉलर आदित्य गाडगे मॅच सोबत बॉलरच्या भूमिकेत. जाऊ काय मी सर आपण याच्यामुळे मी खाली आलो लवकर. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स सॉरी माफ करा गाडी नाही माझ्याकडे. चला एकीकडे आयकॉन बघाल तर राहुल वैश्य एकीकडे नुकतेच आगमन झाले धर्मेश पहाडे. तर हडल केला जातोय मैदानात स्टार संघाकडून आणि नक्की त्यांना ऑल द बेस्ट आणि इंडियन संघाला देखील ऑल द बेस्ट. वांडूर आलो वांडूर. ए वांडरे इकडे पार पप्पा ह्या टीम मध्ये पप्पा कुठे? तुला सामन्याला सुरुवात करायची. पंचांनी आपला दावा घ्यायचा. ए हृदय पप्पा कुठे? मॅच गाय संपली आता काय सुरू झालं? हो होता आणि स्टार संघाने स्टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. तो बॉल द्यायचा मिस्टर गणेश वेर इज अ बॉल. तर चला सामन्याला होती सुरुवात. दिवसातला पहिला सामना इंडियन्स वर्सेस स्टार आणि थोडीशी लाईटची बाधा नक्कीच मैदानात. ए वर ठेव. अरे वर ठेव ना. कोणी पाडलं बिडलं तर भेंडी केवढ्याला पडायचं. ए बाबू किधर खा रे बाबू तू? सर बाजूला चोरा सर कडे. त्याला सामन्याला सुरुवात करायची. 30 मिनिटाचा सामना असेल. 20 मिनिटाचा सामना. प्रत्येक इनिंगसाठी 20 मिनिटं.
पहिला चेंडू ए चल सामना करेल तो सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू गणेश सर यांचा सामना करतील ते. पहिला चेंडू सुंदर असा टोलवला चेंडू दोघे एक धाव जाते का नाही. डॉट डिलिव्हरी चेंडू त्याचं गणेश सुंदर असं टॅप केलेला चेंडू बघा धाव होत आहे का आणि अंपायर इशारा आहे. एक धाव पूर्ण. 2 चेंडूच्या जमातीनंतर धाव संख्या 1. तर अंपायर साहित्य गणेश पाटील सामना करतील ते गणेश यांचा. सुंदर असा फास्ट सुंदर शॉट एवढा सक्षम असं राहुल यांचं. धाव संख्या 1. सुंदर असा शॉट अंपायरचा इशारा बघा काय येते. चौका सुंदर शॉट म्हणावा लागेल आणि आजच्या दिवसाचा पहिला चौका आयकॉन यांच्या बॅटिंगमधून मिळालेला धर्मेश पाटील यांचा. शिवसाई प्रीमियर लीग चौका. चार चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 5. तर नक्की जर धर्मेशला माहिती की जर मी उभा राहतो तर धावसंख्या खूप मोठी होऊ शकते. पुन्हा एकदा पुढील सवसाला चेंडू अंपायरचा इशारा येतो नो बॉल. 1 धावामध्ये बर. धावसंख्या होते 6. पुन्हा एकदा पुढे गमतोय चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण राहुल्याचं. 1 धाव मिळते. धावसंख्या पूर्ण होते. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. आता मात्र झेल होतोय. पहिला हातरा बसतोय मुंबई इंडियन्स संघासाठी. ओव्हरच्या समाप्तीनंतर संख्या झाली 7. पहिलं षटक नक्कीच धर्मेश यांनी मारलेला चौकार त्यामध्ये येतोय आणि एक विकेट देखील त्या ओव्हरमध्ये येते. तो सुंदर षटक म्हणावं लागेल गणेशांचं. 7 धावा देऊन 1 विकेट मात्र मिळवली. तर पुढचं षटक घेऊन येतात ते आयकॉन प्लेयर राहुल वैश्य. संघाचा तारणहार म्हणावं लागेल राहुल. नक्की जर पुढचं षटक घेऊन येतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा. सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच संघमालक सुनील यांचा. पुणे मारला चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण रोखून ठेवलं धर्मेशांना. नक्कीच 2 डॉट चेंडू राहुल यांच्या. धावा काय काढून देत नाही. नक्कीच चिंबून गोलंदाजी म्हणावं लागेल. आता मात्र चौकार. नक्कीच 2 चेंडू रोखून ठेवले होते. मी पण कमी नाही असं दाखवून देतो धर्मेश. नक्की सुंदर चौकार 3ऱ्या चेंडू मध्ये येतोय. 3ची धाव संख्या 11. खरंच सुंदर आहे शॉट. अक्षरशः राहुलच्या पायाखालून बॉल गेलाय आणि चौकार गेलाय. मग सांगू का तुला उलट बोलायचं नाही. खेळाडूला दुखापत झाली. रिप्लेस तर नक्कीच गणेश आपण जायचंय.
अनुष्कीच्या नात्याने नक्कीच नाही तर खेळाडूच्या नात्याने नक्कीच आपण खेळायचं आहे. खेळाडू दुखापत होते तर आपण नक्कीच तिथे उभं राहायचं आणि संघाला आपण प्रोत्साहन करायचं आहे. तर 3 चेंडू नक्कीच झालेले आहेत. तर स्पीड अप प्लीज. सुंदर शॉट मगाशी बघितला धर्मेश यांच्या बॅटिंगमधून. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच सुनील यांच्या मार्फत बघतात आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि अंपायरचा इशारा देखील 2 धाव पूर्ण. नक्कीच रनिंग बिटवीन खूप चांगली वेद आणि धर्मेश यांची. सुंदर शॉट सुंदर क्षेत्ररक्षण आणि ऐकून बॅक टू द पवेलियन. नक्कीच धर्मेश पाटील मोठा हबरा मोठा मासा अडकलाय. नक्कीच शेवटचा चेंडू तेरा 1-3 स्प्रे नहीं इधर तो नहीं इधर है घर पुढचा चेंडू घेऊन येत आहे यांच्यासाठी. ऑल आउट है ऑल आउट. सुंदर हा चोरला चेंडू आणि धाव होण्याची संधी होती. नक्कीच 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 14. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2-14 इंडिया. पुढचा चेंडू छटक घेऊन होते. वैयक्तिक तिसरं पहिला आणि कांडी तिसरं रुकू. तो क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. नक्कीच पहिला चेंडू रुकू यांचा. नक्कीच चौकार वेगवेगळ्या बॅटमधून निघालेला आहे. SSPL चौकार. बंदूकच्या गोळीप्रमाणे गेलेला बॉल सीमारेषा पार चौकार. नक्कीच ओव्हरची सुरुवात खूप अशी कडकदार वेगेच्या बॅटमधून निघालेला चौकार म्हणावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण मी पण कमी नाही असं दाखवून देतोय. तू नक्कीच स्वतःच्या कोल्हापूरमध्ये फिल्डिंग करताना मास्टर चेंडू बघा 1 धाव मात्र पूर्ण होते. पुढा 1 धाव पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच आणि धावबाद नक्कीच. इथं मात्र गफलत झालेली आहे. घेऊ का नको येऊ का नको असं झाल्याने आता मात्र तिसरा आधार बघतो इंडियन संघाला आणि वेग बॅक टू द पवेलियन. नक्कीच धाव पूर्ण करू की नको या मनस्थितीमध्ये आपला हक्कनाक बळी गेलेला आहे. 1-2 त्याला सामन्याला स्पीडअप करायचं आहे नक्कीच. अन्यथा 5 रनची पेनल्टी आपल्याला नक्कीच लावली जाईल. सुंदर स्नॅप केलाय चेंडू. 1 धाव. अंपायरचा इशारा येतो नो बॉल. 1+1. आता मात्र त्याच पद्धतीने 1 धाव पूर्ण केलेली आहे.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 23. नक्कीच धावसंख्या जमावं लागतील इंडियन संघाला. सामना जिंकत असेल तर नक्कीच धाव खूप साऱ्या धावा आपल्याला नक्कीच जमावं लागेल. वैयक्तिक पहिलं तर प्रेक्षकांना विनंती पडदा सोडायचा. लहान मुलांना विनंती मागं राहायचं थोडा. वैयक्तिक पहिलं सांगली चौथं षटक घेऊन येतो तो श्रावण. मुला चेंडू सामना करतील किशोर. बघूया काय करतात संघासाठी. नक्की तर काय करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू काही समजत नाहीये आणि खूप चांगला गॅदर गणेश दा यांचा. थोडासा फसायला चेंडू त्या पद्धतीने बघूया किती एक धाव पूर्ण केली. एक चेंडू एक धाव पूर्ण होते. आमदार अशी गोलंदाजी श्रवण यांच्या मार्फत. आता मात्र पुन्हा एकदा पुढे येण्याचा प्रयत्न पण चेंडू काही समजत नाहीये आणि डॉट चेंडू आपण देखील केलेले पण मग आपण पंचांनी फेटाळलेली आहे. चांगलीच गोलंदाजी श्रवण यांची. चांगलेच बोलवलं चेंडू. गणेश यांना चेंडू काही समजलेला नाहीये. 9 चेंडू सीमा पार. चौकार. यांनी चांगलीच फलंदाजी केलेली आहे. गणेश कोरडे यांनी गच्या क्षेत्रक्षण करताना दिसत आहे आणि त्याच मार्फत गणेश भोरी या संघाची धावसंख्या 29 आणि फलंदाज बाद. श्रवण यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून फलंदाजाला बाद केलेला आहे. गणेश भोर नावाजलेले क्षेत्रक्षर आहे पण त्यांना काय बॉल पकडता येत नाही. धावसंख्या 29. वैयक्तिक पहिलं सांगित 5वे षटक घेऊन येतो सिद्धेश. चला आता गणेश भोर यांच्यासाठी जर कॅच पकडली तर आदी गाडगे यांच्याकडून 151 रुपये दिलेले आहेत. गणेश भोर यांना सुरुवात करायची. नक्की क्षेत्रक्षण फिरवताना राहुल स्वतः त्याला माहिती आहे. शेवटचे षटक हाणामारी षटक आहे. नक्की येणारे धावा देखील जाऊ शकतात. आणि आता मात्र चौकार येतो टाकला म्हणून सावेकरांच्या ग्रॅनेट फटका. नक्कीच म्हणून त्या प्लेअरला तिथून थोडं हलवलं होतं. त्याला माहिती होतं शेवटचं षटक म्हटल्यावर आपल्याला हाणामारी भेटणारच आहे. सुंदर शॉट सावेकरांच्या बॅटिंगमधून संघासाठी जवळच 4 धावा आणि नेऊन ठेवलं संघाला 33व्या धावसंख्येवर. नक्कीच हाताची चमक जादूगार. नक्कीच सिद्धेश समजलं नाही शेवेकरांना. पुढे येऊन सरसाला चेंडू. आता मात्र एक धाव पूर्ण होते. बरोबर दुसरी धाव होते का. दुसरी धाव देखील पूर्ण. कसे येतो 45 चौकार. नक्कीच सुंदर बॅटिंग सावेकरांच्या मार्फत संघासाठी धावा जमवत आहेत. 2 चेंडू 2 चौकार आतापर्यंत बघतोय आपण. बघूया आता तिसरा चेंडू अडवला चेंडू. एक धाव पूर्ण होते. जरा सांभाळायचे स्वतःला. सिद्धेश गोलंदाजी करताना प्रणव याला आणि जसा खेळाडू दिसतोय तसाच षटकार मारतोय. संघाची धावसंख्या
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक सॉरी माफ करा, एकच चेंडू शिल्लक आहे सिद्धेश यांचा आणि फलंदाज 39 टार्गेट दिलेला आहे राहुल वैश्य यांच्या संघाला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 38. 39 धावांचं आव्हान दिले इंडियन संघाने स्टार संघासाठी. तर बघूया फलंदाजी करताना सगळ्यात जास्त अर्जुन सावेकर या फलंदाजांनी. चला याच्यानंतरचा सामना आहे रॉयल आणि पॅकर्स. यानंतर होणारा सामना टॉस करून घ्यायचा आहे. विनंती आहे दोन्ही संघांना मैदानात हजर राहायचे. दोन्ही संघ सामन्याला सुरुवात करायची आहे. 39 धावांचं आव्हान दिलंय ते स्टार संघासाठी. तर दुसरीकडे नक्कीच आयकॉन खेळाडू स्टार संघामध्ये राहुल. नक्कीच त्याला माहिती आहे जर आपल्याला जिंकायचं या धावा पूर्ण कराव्या लागतील आणि संघाला विजय न्यायचे. तर दुसरीकडे धर्मेश याला देखील माहिती आहे की आपल्याला जर जिंकायचं तर या धावा आपल्याला डिफेंड करायचे. तर हडल करून आपापल्या क्षेत्ररक्षण मागून घेताना इंडियन संघ पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर इंडियन संघाने धावसंख्या दिली होती 38 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर दुसरी इनिंग सुरू असताना मैदानात आयकॉन प्लेअर टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे टॉस करून घ्यायचा आहे नक्की, अन्यथा 5 महिन्याची पेनल्टी आपल्याला देण्यात येईल. स्ट्राईकवर गणेश पावगे आणि नॉन स्ट्राईकवर आयकॉन राहुल. 39 धावांचं आव्हान स्टार संघाने. बघूया 30 चेंडू 39 धावा 30 चेंडू. पहिल्या षटक घेऊन येत आहेत ते प्रवीण. बिगवरचे खेळाडू नक्कीच क्षेत्ररक्षण सजवलं. त्याला सामन्याला सुरुवात होते दुसऱ्या इनिंगची. पहिला चेंडू किशोर प्रवीण यांचा. सामना करतील ते गणेश पावगे. सुंदर असा सदस्याने 1 धाव मात्र पूर्ण होते. तर सायकॉन आणलंय राहुलला. दुसरा चेंडू प्रवीण यांचा. सामना करतील ते राहुल. स्टार खेळाडू बाद झालाय राहुल. नक्कीच आनंदाचं वातावरण इंडियन संघामध्ये. नक्कीच त्यांना माहिती आहे की मोठा मासा आपण अडकवला जाळ्यामध्ये. इथून मात्र त्यांच्या आशा नक्कीच उंचावल्या. संघाची सगळे दामोदर राहुल वैश्य यांच्यावर होती. आता ती आशा वृक्षांत हसाळ यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. कशी पार पडतात बघूया आपण. पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल प्रवीण यांचं. सामना करतील ते वृक्षांत. नक्कीच ज्याने कॅच नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण गणेश यांचं. आणि अंपायर
थांबायचा इशारा येतो यांना. प्लीज अंपायरला प्रेशर द्यायचं नाही. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. प्लीज सामन्याला सुरुवात करायची आहे. सुंदर गोलत आली प्रवीण यांची. नक्की तर चेंडू 100 म्हणजे काही रिक्षांना चेंडू चकून जातोय. आता मात्र आता मात्र चौकार नक्की चौकार होतोय वृक्षाच्या बॅटिंगमधून. पुन्हा एकदा चेंडू धाव मात्र काही येत नाही. षटक संपलंय पहिलं. एक षटकाच्या धाव संख्येनंतर धाव संख्या 5. एक गडीच्या मोबदल्यात धाव संख्या होते 5. उत्कृष्ट फलंदाज गणेश दादा पावगे आता काय करतात आपल्या संघासाठी बघूया. आणि त्याच्याच बरोबरीने धर्मेश पाटील आयकॉन खेळाडू आहे. आपल्या संघाचे क्षेत्ररक्षण सजवताना धर्मेश चांगला सोडवलेला चेंडू परंतु धर्मेशाच्या हातात चेंडू सरावतोय. आणि आता पुन्हा एकदा चांगला सोडवलेला चेंडू आणि प्रणवचे चांगले क्षेत्ररक्षण तिथे. तर नक्कीच प्रणवांचं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र दुसरा आग्रा बसतो इंडियन संघाला. नक्कीच प्रणव दाखवून देतो की माझ्या अंगावर जाऊ नका, माझ्या कलेवर जा. नक्कीच मी चांगला फिल्डर आहे असं दाखवून देतो. दुसरा आग्रा इंडियन संघाला बसतोय. सुंदर गोलंदाजी आयकॉन प्लेअर धर्मेश पाटील यांची. पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येताना 2 चेंडू आतापर्यंत सुंदर असे धर्मेश यांच्या मार्फत. 3 चेंडू माफ करा. अशी परिस्थिती नक्कीच स्टार संघासाठी खूप चालले आहे. माझा मित्र संघ मालक विशाल जगताप सुंदर कॅच म्हणावं लागेल. नक्कीच राजू सैल यांच्याकडून 251 रुपये आपल्यास लाभले आहेत. तर एक डाव पूर्ण होते. बघता बघता अर्धा संघ पार झालेला आहे. आता काय होणार बघूया. धर्मेशची गोलंदाजी की वृक्षांची बॅटिंग, कोण जिंकणार कोण हारणार. आणि चेंडू अंपायर आतमध्ये डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघाचे विशाल जगताप हे स्वतः संघ मालक आहे. चांगले क्षेत्ररक्षण करतात ते. एक कॅच स्कोर. संघाची धाव संख्या 6. 7-7. स्कोर बदलला काय? माफ करा, नवीन स्कोर असल्यामुळे इथे गडबड होते. त्याला सामन्याला स्पीडअप करायचे. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. तर टॉस करून घ्यायचं. रॉयल्स वर्सेस पॅकर्स पुढील सामना टॉस करून घ्यायचा आहे. रुपेश दाला विनंती टॉस करून घ्यायचा आपण. तर सामन्याला सुरुवात करायची. स्पीडअप प्लीज. अर्जुन सावेकर वर्सेस सुनील. चांगला सोडलेला चेंडू परंतु एक धाव आपल्या संघात वाढ. 8 स्ट्राईक आहे रुक्षा ठसा. 9 स्ट्राईकला सुनील.
स्ट्राईक लाईन रुक्षान काय करतो आपल्या संघासाठी चांगला स्ट्राईक केलेला चेंडू परंतु हातात चांगलं सोडलेलं चेंडू परंतु धरण्याचे आणि चांगले क्षेत्रक्षेप करून अडवलेला आहे चेंडू झालेले 3 आणि रुक्षान ठसा हा सूर्यकुमार यादवची स्टाईल मारताना दिसतोय. सुंदर क्षेत्रात धर्मांच्या नक्कीच वृक्षांत जर स्ट्राईकवर राहतो नक्कीच त्याला माहिती जर मी उभा राहतो तर नक्कीच संघाला विजय मिळतोय. शेवटचा चेंडू त्याला माहिती आहे जर मी जर उभा राहतो तर नक्कीच संघाला विजय पार मिळू शकतो. बघा पुढचा चेंडू काय करतात वृक्षांत. एक रन पूर्ण केले त्याला माहिती जर मी स्ट्राईक करत होतो तर धावसंख्या ही नक्कीच पूर्ण होऊ शकते. 30 अंकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते. संघाला जिंकण्यासाठी 26 धावांचं अजून आव्हान ठेवलेलं आहे. अजून 26 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. काय करतोय रुक्षान ठसा. 12 चेंडू 26 धावा 12 चेंडू. बघूया काय होत आहे. पुढचं षटक घेऊन येत किशोर वैयक्तिक पहिलं पुढचं षटक सामना करेल तो वृक्षान स्टार खेळाडू. कोण हारतंय कोण जिंकतंय. 12 चेंडू 26 धावा 12 चेंडू स्ट्राईकला आहे तो वृक्षान. काय करतो आपल्या संघासाठी बघूया आता. कोण जिंकणार कोण हारणार. वृक्षान टू किशोर. चांगला स्टॅप केलेला चेंडू धर्मेशांचे चांगले क्षेत्ररक्षण दिसताना नाही आता कोण नाही. मी आता परत आलो खाली बंद आला सुंदर क्षेत्ररक्षण वेळ यांचा नक्कीच 2 निर्णय चेंडू किशोर यांच्या मार्फत होतोय. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. नक्कीच 2 निर्णय चेंडूनंतर कारण मग चेंडू किशोर यांच्या मार्फत. सुंदर शॉट आणि सुंदर क्षेत्ररक्षण फंबल होताना 2-3 निर्धाव चेंडू किशोरांच्या मार्फत. सुंदर गोलंदाजी वृक्षांना जखून ठेवलंय. धाव मात्र काही काढून देत नाहीये. आता नकारात वाईट चेंडू नक्कीच अंपायरचा इशारा. सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच सावेकरांचं. संघाला जिंकण्यासाठी आज 24 धावांची ना 24 नकारात्मक चेंडू संघात 1 धावेची वाढ. धावसंख्या झाली असतो वा. तर षटक संपलंय. नक्कीच सुंदर धावसंख्या झाली 17. अजून 22 धावांची आवश्यकता अजूनही. 6 चेंडू 22 धावा 6 चेंडू. कोण जिंकणार कोण हारणार. धर्मेश वर्सेस राहुल. त्याला सामन्याला सुरुवात करायची. आणि पुढचं षटक शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं संघाचा शेवटचं षटक घेऊन येतो. आणि सामना करायला तो वृक्षा नक्की वृक्षाला देखील माहिती जर मी उभा राहतोय
5 चौकार ठोकतो तर नक्कीच संघाला विजय पाडू शकतो. तर आयला देखील माहिती जर मी ओव्हर चांगले टाकतो तर मी माझ्या संघाला विजय करू शकतो. बघूया 6 चेंडू 22 धावा आणि 22 धावा 6 चेंडू. नक्कीच नकारात्मक चेंडू. नन्ना मुन्ना राई देश का सिपाही क्या करेगा अपने टीम के लिए, देखो अभी. छोटा या बड़ा, छोटा पैकेट बड़ा धमाका. आर्यन वर्सेस रुक्षान. रुक्षानला आता आपले बॅट चेंज करायची गरज आहे कारण की तो बॉलरला बघूनच घाबरलाय वाटतंय. चला सामना सुरू करायचे. पुढच्या टॉस करून घ्यायचे. पॅकर वर्सेस रॉयल्स. विनंती आहे लवकरात लवकर टॉस करून घ्यायचा. आम्हाला पॅनल्टी देण्यात येईल. चला ओनर असेल तरी नाणेफेक करून घ्या. दिलीप पाटील आणि रणजित वैश्य. चांगला सोडवलेला चेंडू परंतु हातात. वृक्षाने बॅट चेंज करून काय फायदा झालेला नाही. छोटा पॅकेट बडा धमाका. वृक्षात वर्सेस आर्यन. चांगला चेंडू आर्यन याचा परंतु रुक्षान काही काम करू शकत नाही. बॅट टू चेन तुली की मॅन तुली घेऊन ये रुक्षान. आणि आता चौका गेलेला आहे परंतु काही फायदा झालेला नाही. हा सामना धर्मेश पाटील या संघाने विजय केलेला आहे. दणदणीत विजय झालेला आहे चौका. वेल प्लेड बोथ टीम्स. नक्कीच स्टार संघ पराभूत झाला. नक्की हार्ड लक स्टार संघ. तो इंडियन संघाचं हार्दिक अभिनंदन. तो पुढचा सामना नक्कीच कोणी जिंकल कोणी हारतं. खेळाचा हेच नियम असतो. कोणी जिंकत कोणी हारतं. राहुल चला सामन्याला सुरुवात करायची. पुढचा 40 मिनिटाचा सामना असेल. पर इनिंग 20 मिनिटं भेटणार आहे. जर आमचा सामना वेळेस पुढे जाणार तर 5 सामन्याची पॅरिटी नक्कीच संघाला लावण्यात येईल. पॅकर्स वर्सेस रॉयल्स पुढचा सामना होतोय. पॅकर्स संघाने टॉप जिंकून प्रथम बॅटिंग घेतली आहे. तर गणेश यांना विनंती की स्कोरच्या भूमिकेत कोणी नाही येत. तेवढं रन कमी असतं यांना अजून प्रेशर कमी असतं. त्यांनी एवढं खिचितलं 204 रन नेले त्यांनी. म्हणजे चांगलं नाही नाही होते. त्याला बॉलर वापरता येत नाही नाही त्याला वापर घेत नाही. खरी कसं आहे माहिती का, तुम्ही 90 ओव्हरला बुमराला आणता तुम्ही पहिल्या 3 ओव्हरमध्ये आहे ना 2 ओव्हरला एखादी ओव्हर टाकून द्या ना. तुम्ही काय करताय ज्याला नवीन तुम्ही आणता. तुला सामन्याला सुरुवात करायची आहे. स्पीडअप करायची आहे. किती झाले तुम्हाला टाइम आहे का अजून एक राहील. आमच्या बरोबर आहे. अजून एक पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्जुन सावेकर.
नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच आणि सुंदर धावा आणि फटका अर्जुन सागवेकर यांना मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. तर टाळ्या वाजवतात. सुंदर क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग करताना खरोखर तरुणांना लागेल असं क्षेत्ररक्षण यांनी केलंय. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. सर नमस्ते, बोलो ना सर, फोन किया. आता होणारा सामना जय श्री राम, जय श्री शिवसाई राम. इंडियन बस बढ़िया.